जोशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलनं बाल शिक्षण शाळेत खासगी लसीकरण सुरू केलंय। तिथं लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। 900 रुपये प्रति डोस प्रमाणे कोविशिल्डचे डोस दिले जात आहेत। कोविन ॲपवर रितसर नावनोंदणी करून लस दिली जाते। सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत दिवसाला 1000 डोस इथं दिले जात आहेत। पुण्यामधली ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये खाजगी स्वरूपात लसीकरणाला सुरुवात झाली, म्हणजे खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरू झालेलं आहे। कोविशिल्डचे 2 डोस घ्यावे लागतात। प्रति डोस 900 रुपये असं वॅक्सिनेशन सुरू झालंय। पुण्यात आता महापालिकेच्या लसीकरण केंद्रासोबतच खासगी हॉस्पिटल्सने लसीकरण सुरू केलेलं आहे। आता आपण दीनानाथ हॉस्पिटल जे पुण्यातलं नावाजलेलं हॉस्पिटल त्यांच्या लसीकरण केंद्रावर आहोत। याचं वैशिष्ट्य म्हणजे या हॉस्पिटलने जाणीवपूर्वक हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र ठेवलेले नाही, जेणेकरून संसर्गाचा धोका होऊ नये म्हणून बाल शिक्षण शाळेत हे सगळं लसीकरण केंद्र सुरू केले। इतर साधारण सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत हे साधारण 1000 ते 1200 डोस दिले जाणार। त्यातले 1000 हे विकत असणार आहे, म्हणजे 900 रुपये प्रति डोस, आणि 200 डोस हे चॅरिटीचे असणार आहेत। पण पाहू शकतो कशा पद्धतीने सगळ्या सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या। आपल्यासोबत डॉक्टर भट आहेत, हे हॉस्पिटलचे प्रमुख। सर, मला सांगा, तुम्ही आता आम्हाला दाखवाच नेमकं कसं कसं नियोजन केलेलं आहे। बाहेरनं लोक येतात आतमध्ये, बाहेरच लोकांना 18 ते 45 आणि 45च्या पुढच्या लोकांचा आपण ग्रुप केलेला आहे। ते इथे अंतराचं भान ठेवून लाईनीमध्ये उभे राहतात। त्यांना आपण 18 ते 45 वाल्यांनाही देतोय, दोघांना देतोय, 18 ते 45 आणि 45च्या पुढच्या लोकांना। पण हे पूर्वनियोजित वेळेप्रमाणे देता येतं, वॉकिंगला परवानगी नाहीये। म्हणजे आपण पाहू शकतो सध्या पालिकेकडे डोस उपलब्ध नाहीयेत 18 ते 44 गटासाठी, पण खासगी हॉस्पिटल्समध्ये हे डोसेस उपलब्ध आहेत, म्हणून इथे जास्त गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत भट सर आहेत। भट सर, मला हां त्यांना बोलवून आपल्यासोबत भट सर आहेत। भट सर आपल्याला पूर्ण ड्राईव्ह दाखवतील, कशा पद्धतीने सुविधा केलेल्या आहेत, कुठं कुठं कसं कसं नियोजन आहे। आता इथून पुढं ही जी रांग आहे, इकडं असे पुढं हे मेन बिलिंग सेंटर आहे, आणि बिलिंग सेंटर नंतर पुढं लसीकरण केंद्र आहे। आता ह्या इथं सर कसं नियोजन आहे एकूण? इथे आपण व्हेरिफिकेशन करतो आणि त्याच्या पुढे बिलिंग होतं। बिलिंग नंतर माणूस वॅक्सिन घ्यायला पुढच्या खोलीमध्ये जातो। पुढच्या खोलीमध्ये आता आपण पुढच्या खोलीमध्ये सर आपल्याला घेऊन जाते। सर, आपण बरेचसे बघतो इथं मग सर्व गटातले लोक आहेत, बरोबर? दोन्ही गटातले लोक आहेत, 18 ते 45 आणि 45च्या पुढची जागा वेगळी केलेली आहे आपण। आता मेन जिथं लसीकरण दिलं जातं इथली सगळी माहिती आपल्याला स्वतः भट सर सांगतील। हे अशासाठी की हे सगळं नियोजन हॉस्पिटल तर्फेच केले झाले, बरोबर सर? टोकन ज्यांना दिलं आहे त्यांचं टोकन इथे काढलं घेतलं जातं, त्यांचं नाव नोंदलं जातं। परत एकदा त्यांना लस दिली जाते, त्यांच्या पावतीवरती वॅक्सिनेटेड म्हणून शिक्का मारला जातो, आणि वॅक्सिनेटेड शिक्का मारल्यानंतर ते पुढच्या खोलीमध्ये जातात। साधारण कसं कसं नियोजन आहे? आपण दिवसभरात किती लसीचा साठा पुरेसा आहे? पुणेकरांना काय आश्वस्त कराल तुम्ही? लसीकरणाचा साठा आता तरी पुरेसा लसींचा साठा आहे। नवीन लसींची मागणी आणखी आम्ही नोंदलेली आहे, त्यामुळे लस उपलब्ध झाली तर माझ्या मते आता पुढच्या महिन्याभरामध्ये खूप पुणेकरांना। आपल्याकडे फक्त कोविशिल्ड आहे की कोवॅक्सिन पण? फक्त कोविशिल्ड आहे, फक्त कोविशिल्ड। कोवॅक्सिन मिळू शकते? कोविशिल्ड आम्ही पत्रव्यवहार चालू केला आहे, पण अजून त्यांच्या हातामध्ये काही मिळालेलं नाही आम्हाला। आणि आपण नियोजन कसं आहे, म्हणजे 1000 रुपये विकत आणि 200 रोज प्रति चॅरिटी देतोय, हे काय नाही? लोकांना 200 लोकांना रोज आपण पैशासाठी कोणाला लस मिळालं नाही असं होऊ नये, असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं पहिल्यापासून तत्व आहे। म्हणजे बाकी सुद्धा आम्ही चॅरिटी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये खूप करत असतो। पैशा वाचून रुग्णाची ट्रीटमेंट झाली नाही असं व्हायला नाही पाहिजे। त्याच आधारे पैशाअभावी रुग्णाला लस मिळाली नाही असंही होता कामा नये, आणि म्हणून खूप लोक आमच्या पुढे येऊन मदतीचा हात पुढे करत आहेत। ते लोकांना मदत करू इच्छितात, त्या सगळ्या लोकांच्या सहकार्याने खूप लोकांना आपण मोफत लसीकरण करणार आहोत। मी होते भट सर, आपण पाहू शकतो यांनी सांगितलं की लस देताना आम्ही कुठेही भेदभाव करत नाही आहोत। जरी हे इथं विकत मिळत असेल, पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही आपण एक 200 प्रति दिवस डोस देतोय। आपण पाहू शकतो आता यांना डोस दिला जातोय, हे आपण पाहूया। डोस झाल्यानंतर आपण त्यांची रिॲक्शन पण घेऊया, प्रतिक्रिया। अशा पद्धतीने हे सगळं नियोजन सुरू आहे। फक्त हे एकटंच हॉस्पिटल नाही, तर साधारण 18 हॉस्पिटल पुण्यातले जे आहेत ज्यांना लसीकरणाचा साठा मिळालेला आहे कोविशिल्डकडनं, आणि तिथंही लसीकरण अशा पद्धतीने सुरू झाले। कोणी हॉस्पिटलमध्येच ठेवले, कोणी बाहेर ठेवले, पण दीनानाथने हे बाहेर ठेवले ही खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून संसर्गाचा धोका असणार नाही। आता आपण यांना लस दिली, आपण त्यांचीच रिॲक्शन घेऊ। काका, लस मिळाली, काय सांगाल? हां, चांगले झालं।
अच्छे हो गया एकदम से, कुछ समझ में भी नहीं आ रहा। समज में नाही आ रहा. पहिले मोफत दिले जातात, इथं पैसे देऊन जातात. तुम्ही एक पुणेकर म्हणून काय सांगाल मग कसं असं नियोजन? काय नाही ना, पैसे तो पैसे, ते काय आहे, जान आहे तो पैसे आहे. मतलब असं काय नाही, ज्यांची ऐपत आहे त्यांनी विकत घ्यावी, बरोबर? हाँ, अभी जहाँ मिलता है वहाँ से ले लेना चाहिए ना, बस पैसे लस को ले. देखना नहीं. हाँ, लस लेना चाहिए बस. म्हणजे ही खूप बोलकी प्रतिक्रिया आहे. म्हणजे जिथून मिळते तिथून ती लस घ्या, मग ती मोफत असो किंवा विकत असो. हे सध्या खूप महत्वाचं आहे, कारण शेवटी लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय आपण कोरोनावरती मात करू शकणार नाही, हेच वास्तव आहे. म्हणून सध्या आता खाजगी असो किंवा सरकारी असो किंवा पालिकेत असो, सगळीकडे लसीकरण मोहीम हा ड्राईव्ह अशाच पद्धतीने जर वेग पकडला, निश्चितच आपण कोरोनावर मात करू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता थेट जाऊया केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत. नोट की जा रही थी, देश के स्थाई पर टेस्टिंग, क्योंकि वह अर्ली आइडेंटिफिकेशन में सपोर्ट करती है, उसको भी उसी गति से बढ़ाया गया. जहां 9 से 15 फरवरी वाले सप्ताह में देश में औसतन 7 लाख के करीब टेस्ट एक दिन में किए गए, 16 से 22 मार्च को वह बढ़ते हुए 10 लाख से अधिक प्रतिरोज के हिसाब से किए गए. 13 से 19 अप्रैल वाले वीक में अगर हम देखें तो 15 लाख प्रतिरोज के हिसाब से वह टेस्ट बढ़ते गए. और अगर हम औसतन देखें तो पिछले हफ्ते 18.46 लाख देश में टेस्ट की गति में वृद्धि आई है औसतन. तो यानी कि अगर हम देखें तो पिछले 15 हफ्तों में करीब 2.6 टाइम्स देश में जो टेस्ट होते थे उनकी संख्या में बढ़ोतरी की गई है. इसी के साथ ही एक स्थाई पर जब देश में टेस्ट बढ़ते रहे, हमने टेस्ट को बढ़ाया. दूसरे स्थाई पर जो एक शुरू में एक नेगेटिव ट्रेंड था इन टर्म्स ऑफ इंक्रीज इन पॉजिटिविटी, उसमें भी एक अच्छी न्यूज हम नोट करते हैं. हम देखते हैं कि जहां हमारे 16.92% केस पॉजिटिविटी 13 से 19 अप्रैल वाले सप्ताह में थी, जो बढ़ते बढ़ते 4 से 10 मई वाले वीक में 21.4% हो गई थी, वह पिछले 2 हफ्ते से घटती जा रही है. और औसतन 12.09% आज देश में केस पॉजिटिविटी वीकली बेसिस पर नोट की जा रही है. हम आप लोगों की दृष्टि में लाना चाहेंगे कि पिछले एक दिन पहले हमने देश में अब तक के हाईएस्ट टेस्ट किए, यानी कि 21,23,000 के करीब टेस्ट देश में एक दिन में किए गए. बल्कि पिछले दिन में भी अगर हम देखें तो 19.28 लाख टेस्ट किए गए. और हमारे देश की पॉजिटिविटी पिछले 14 दिनों से इन इफेक्ट 20% से कम आ रही है. और अगर हम कल की टेस्ट पॉजिटिविटी देखें तो इट इज एज लो एज 11.53%. इसी तरीके से हम देखें कि ऐसे कितने जिले हैं जहां पर कि देश में ओवरऑल पॉजिटिविटी 5% से कम है. तो वीक एंडिंग 7 मई 21 में जहां देश में ऐसे 92 डिस्ट्रिक्ट थे, अब वह संख्या बढ़कर 197 डिस्ट्रिक्ट हो चुकी है. यानी कि 105 डिस्ट्रिक्ट ऐसे हैं जहां पर कि इन्फेक्शन का जो कंट्रोल है वह रिलेटिवली फर्दर स्टेबिलिटी की तरफ जाते हुए दिखाई दे रहा है. इसी के साथ ही वैक्सीनेशन इज वन ऑफ अदर पिलर वी आर फोकसिंग ऑन. हम आप लोगों को बताना चाहेंगे कि एक स्थाई पर गवर्नमेंट की तरफ से फ्री वैक्सीनेशन, फ्री डोजेज जो स्टेट्स को प्रोवाइड की जा रही हैं, विच इज फॉर प्राइमरीली एज ग्रुप्स एज वेल एज द हेल्थ केयर एंड वर्कर्स एंड फ्रंटलाइन वर्कर. उसके तहत अब तक 14.56 करोड़ डोजेज फ्री स्टेट गवर्नमेंट को देते हुए पीपल अबव 45 ईयर्स ऑफ एज उनको कवर किया जा चुका है. हेल्थ केयर वर्कर्स को 1.65 करोड़ डोजेज दी जा चुकी हैं. फ्रंटलाइन वर्कर को इसी तरीके से 2.33 करोड़ डोजेज अब तक दी जा चुकी हैं. इसी के साथ ही स्टेट एज वेल एज कॉर्पोरेट और प्राइवेट सेक्टर के लिए 18 से 44 एज ग्रुप जो ओपन किए गए हैं उसमें भी अब स्टेबिलिटी नोट की जा रही है. और 1.06 करोड़ डोजेज उस एज ग्रुप को भी हम कवर कर चुके हैं. आज एक स्थाई पर जब हमारे केसेस कम हो रहे हैं, दूसरे स्थाई पर हमारी पॉजिटिविटी में भी रिडक्शन नोट किया जा रहा है, हमारी रिकवरी बढ़ती जा रही है. लेकिन उस समय पर भी जरूरी है कि हम ये ध्यान रखें कि जो भी हमारे अप्रभावित क्षेत्र हैं हम उनको प्रिजर्व करें, उनको संरक्षित रखें, वहां पर हमारा कंटेनमेंट एक्टिविटी चलती रहें. इसी तरीके से वह जिले या वह क्लस्टर्स जहां पर संक्रमण थोड़ा ज्यादा दिखाई देता है वहां पर हम नियंत्रण संबंधित कार्य करते रहें. माननीय प्रधानमंत्री जी ने काफी स्पेसिफिकली इसको हाईलाइट किया है कि जहां एक स्थाई पर वैक्सीनेशन का कार्य देश में किया जा रहा है, कोविड एप्रोप्रिएट बिहेवियर पर भी हमारी उसी
मोमेंटम और उसी सुचारू रूप से आवश्यकता के अनुसार हम काम करते रहें। एक और विषय माननीय प्रधानमंत्री जी ने जो हाईलाइट किया था कि अब ग्रामीण प्रांतों में या सेमी अर्बन एरियाज में अगर केसेस पाए जा रहे हैं तो जैसे कि गवर्नमेंट ऑफ इंडिया ने स्टेट गवर्नमेंट को गाइड किया है, उनके साथ परस्पर उसको एक एक्शन प्लान के थ्रू काम कर रही हैं। जरूरी है कि रूरल एरियाज, पेरी अर्बन एरियाज और ट्राइबल एरियाज में भी जहां पर कोई भी अगर बीमार होता है वहीं पर हम उसकी उपचार की सुविधा प्राप्त उसको उपलब्ध करा सकें। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हे स्पष्ट करण्यात आलं की 7 मे पासून देशभरामध्ये रुग्णसंख्येमध्ये घट होतीये, ही दिलाशाची बाब आहे। पुढे जाऊया नागपूरच्या बातमीकडे। नागपूरमध्ये कोरोनाची साखळी तोडण्याकरता आता पालिकेकडून अधिक उपाययोजना करण्यात येत आहेत। आजपासून नागपुरामध्ये लसीकरण आपल्या परिसरात ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला गेलाय। या मोहिमेमध्ये 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे। मनपाच्या सगळ्याच केंद्रांवर हे लसीकरण करण्यात येईल। जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात यावं असा या अभिनव मोहिमेचा उद्देश आहे। तसंच आठवड्यातील प्रत्येक दिवशी झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येईल। प्रत्येक केंद्राच्या परिसरात ही मोहीम राबवण्याची योजना आहे, त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान नागपूरमध्ये लस आहे पण लसीकरण केंद्रावर लाभार्थी दिसत नाहीत। नागपूरमध्ये 96 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे, त्यापैकी 93 केंद्रांवर कोविशिल्डचा डोस दिला जात असून कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसची मर्यादा वाढवल्याने 45 वर्षाच्या वरील पहिला डोस घेणारे मोजकेच लाभार्थी शिल्लक राहिलेत। ही परिस्थिती उद्भवली आहे। एक प्रकारे हे मिसमॅनेजमेंट असल्याचं बोललं जात आहे। या सगळ्या परिस्थितीविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे। नागपूरमध्ये लसीकरण केंद्रावर एक विचित्र चित्र पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की सध्या मी नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी या लसीकरण केंद्रावर आहे आणि जर का तुम्ही बघितलं तर इथे कमालीची शांतता पाहायला मिळते। म्हणजे नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी ने अधिकारी व्यतिरिक्त इथे फक्त खाली खुर्च्या आहे। याला कुठेतरी नागपूर महानगरपालिकेचं मिसमॅनेजमेंट देखील म्हणावं लागेल, कारण की नागपूरमध्ये बहुतांश ठिकाणी म्हणजे 96 केंद्रावर जे लसीकरण सुरू आहे त्यापैकी साधारण 93 केंद्रावर कोविडशिल्डचा डोस दिला जात आहे आणि कोविडशिल्डच्या दुसऱ्या डोसची तारीख ही वाढवण्यात आली, म्हणजे 84 दिवसानंतर करण्यात आलं। त्यामुळे बहुतांश कोविडशिल्डचा दुसरा डोस घेणारे नागरिक आपल्याला पाहायला मिळत नाही आणि खूपच कमी म्हणजे पहिला डोस घेणारे, कारण की 45 वयाच्या वरच्या वयोगटामध्ये हे लसीकरण सुरू आहे। त्यामुळे या वयोगटातले खूप कमी लाभार्थी आहे याचं लसीकरणासाठी येतात। सकाळपासून जर का या केंद्रावर विचार करायचं झालं तर फक्त 11 लोक आलेले होते आणि काल देखील रविवारमध्ये पूर्ण नागपूर शहराचा विचार करायचं झालं तर फक्त 1500 लोकांनी लसीकरण केलं होतं। त्यावरनं कल्पना येईल की कशाप्रकारे हे मिसमॅनेजमेंट आहे। जर का तुम्ही आतमध्ये बघितलं तर तिथे लसीचा साठा उपलब्ध आहे, कर्मचारी आतुरतेने लाभार्थ्यांचा वाट पाहत आहे। मात्र ज्या प्रकारे ही वेळ आली की ज्यांना 84 दिवसानंतर घ्यायचं आहे, त्यामुळे पहिला डोस झाल्यानंतर बहुतांश नागरिक आता दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेमध्ये आहे। त्यामुळे खूपच कमी संख्येने इथे नागरिक येताना पाहायला मिळते। आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी आहे। मॅडम, मला एक सांगा, नेमकं हे असं चित्र काय, याचं कारण काय? आत्तापर्यंत तुम्हाला माहिती आहे सर किती गर्दी असायची केंद्रावर। तिकडे गर्दी होते दवाखान्यामध्ये आणि खूप पेशंट भरती आहेत, म्हणून आपण या ठिकाणी लसीकरण केंद्र चालू केलं, जे नागपूर महानगरपालिकेने लसीकरण केंद्र या हॉस्टेलवर सुरू केलं, माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलवर। तर हा प्रचंड हॉल आहे सर। पेशंटची ये जा चालूच आहे, पण काय झालं आहे की फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थकेअर वर्कर यांचं बंद झाल्यामुळे आणि 18 ते 44 बंद झाल्यामुळे थोडी गर्दी कमी झालेली आहे। पण 45 वर्षाच्या वरतील सगळ्या लोकांना आम्ही लसीकरण करीतच आहोत। अच्छा, मला सांगा लसीच्या साठ्या संदर्भात काय परिस्थिती आहे? आमच्याकडे लस अवेलेबल आहे सर। म्हणजे आपण बघू शकतो की एकीकडे नागपूर महानगरपालिकेकडे लस उपलब्ध आहे, मात्र लसीकरण करायला लाभार्थी येताना दिसत नाही। आणि महत्त्वाची गोष्ट की फ्रंटलाईन वर्कर आणि 45 वयोगटातील जे वरचे नागरिक आहे, साधारण जवळपास 6,40,000 नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे। त्यामुळे त्यांचा दुसरा डोस आता यायला बराच वेळ बाकी आहे। त्यामुळे ही कमालीची शांतता या लसीकरण केंद्रावर पाहायला मिळत आहे। दुसरीकडे 18 ते 45 म्हणजे नागपूर शहराचा विचार करायचा झालं तर साधारण 13 लाख लोकसंख्येचा हा वयोगट आहे। या वयोगट लसीकरणासाठी मोठ्या प्रतीक्षेमध्ये आहे, मात्र त्यांची लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे एक विचित्र चित्र नागपूरमध्ये लसीकरण केंद्रावर पाहायला मिळत आहे आणि एक प्रकारे मिसमॅनेजमेंट म्हणावं लागेल या लसीकरण मोहिमेचं, असंच इथे पाहायला मिळत आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये लसीच्या तुटवड्यामुळे वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक लसीकरण केंद्र बंद अवस्थेत असल्याचंही दिसतंय. जिल्ह्यात केवळ 3.5 लाखांच्या आसपास पहिल्या लसीचा डोस देण्यात आलाय, तर दुसरा डोस केवळ 93,000 जणांना देण्यात आलाय. याबाबत लसीकरण केंद्रावरील नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी. सोलापूर जिल्ह्यामध्ये लसीकरण केंद्राचा बट्ट्याबोळ झालेला पाहायला मिळतोय. कारण लसीकरणाचा वेग जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या कारण लसींचा तुटवडा असल्यामुळे या ठिकाणी लसीकरण जे आहे ते अत्यंत मंद गतीने या ठिकाणी सुरू आहे. वेगवेगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 320च्या आसपास जे आहेत ते लसीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये सोलापूर शहरामध्ये 28 ठिकाणी लसीकरण केंद्र आहेत. मात्र असं असलं तरी या लसीकरण केंद्रावरची परिस्थिती आपण आता स्वतः पाहू शकतो. या ठिकाणी पोस्टर लागलेला आहे की शुक्रवारपासून या ठिकाणी लस बंद आहे. आज सोमवार आहे, आज देखील या ठिकाणी लस बंद असल्याचंच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक नागरिक जे आहेत ते या लसीकरण केंद्रावरती येत आहेत, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचे लस जे आहे ती उपलब्ध होत नाही. त्यामुळे निराश होऊन ते या ठिकाणी पुन्हा घरी जात आहेत. नक्की आपल्यासोबत काही नागरिक आहेत. मला सांगा काकू, तुम्ही केव्हापासून येता इथे आणि काय समस्या आहे? 3 दिवस झाले लसच नाही म्हणते ती. हा, आणि मग आम्ही माघारी चाललो, येऊ माघारी झालं. हा, मग आता काय करायचं, कसं घ्यायचं, कुठं म्हणून. वय किती आहे काकू तुमचं? 65 आहे वय. 65 आधार कार्डावर आहे. 65 आहे. हा, काय तुम्ही काम करता? मी घरगुती स्वयंपाकाला जाते. कधीतरी लग्नाचे असले तर ते बी स्वयंपाकाला जातं. हाताखाली ते बी. हा, आचार्य वगैरे नाही तसलं. हा हा, हाताखालीच काम करा. लस मिळाली नाही काय सांगताय तिथले डॉक्टर लोक किंवा कोणी कर्मचारी, काय सांगतायत? त्याने म्हणतात आता नाही पुन्हा या असं या सांगते ते. मग आता कुठे घ्यायची हेच आम्हाला हे पडलाय, प्रश्न पडलाय. हा, मग काय करायचं सांगा, ह्याच्यासाठीच आम्ही चक्र घालायला. आपण पाहतोय की गेले 4 दिवसांपासून ह्या मावशी ज्या आहेत वय वर्ष 65 आहे आणि त्या चक्रा घालतायत. म्हणजे आपण वास्तव जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतो. आणखी काही आपल्या सोबत आहेत, समाजसेवक आहेत. काय सांगाल, नक्की काय समस्या उद्भवते, कशा पद्धतीच्या अडचणी महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रामध्ये येतात? आता 4 दिवस झालं लस नाही आहे, पण जे स्लम एरियातले लोक किंवा इतर लोकांना माहिती नाही की लस उपलब्ध आहे का नाही, आणि ते हेलपाटा हो जाते. आणि त्यात सरकारने परत काय केलेलं आहे, डबल शीटला बंदी घातलेली आहे म्हणजे लस घ्यायला. तिथून अजून परत लोकांची पिळवणूक होती. आणि तिसरं, ज्या वेळेस लस चालू होती ओपन 7 ते 8 मध्ये, ते पहिल्या 1 मिनिटात सगळे भरून जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया अजून काही घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने राज्यभरात निर्बंध आणलेत, तर सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे. लॉकडाऊनमुळे कुंभार व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून ग्राहकच मिळत नसल्यानं अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली आहेत, तर अनेकांना 2 वेळच्या जेवणाचीही चिंता सतावतीये. खरीदी करे तो मटेरियल खरीदना पड़ता है, हमको कलर खरीदना पड़ता है, ऐसे कुछ के पड़े हुए हैं जिनसे हमने पैसे उधार लिए, घर कैसे चलाना. खूप अडचण आहे. हॉटेलचा तो व्यवसाय बंद आहे. तंदूरची ऑर्डर होती ते कॅन्सल झाली. आता गणपती चालू आहे, ते त्यात काय माहीत. हां, सगळे तंदूर जमा झालेले आहे. हां, 1 वर्षापासून काहीच नाही विकलं. वर्ष झालं आहे, व्यवसाय सगळं बंद आहे. आता गणपती आहे, का खर्चा पाणी परेशानी आहे. लोकांचं कर्ज आलं आहे, लाखो रुपये कर्ज झालं आहे. हां, तर लोक तंग करू राहिले, पैसे द्या पाहिजे. पैसे द्यायचे कुठून? हे माल विकू राहिला नाही, काही नाही. याच्यामुळे असं लई परेशानी आहे. कुंभार व्यावसायिकांच्या या परिस्थितीविषयी अधिक सांगतायत आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सचिन जिरे. गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाचे जे निर्बंध आहेत ते महाराष्ट्रभर लागू आहेत. त्या निर्बंधांमुळे अनेक व्यवसाय ठप्प झालेले आहेत, अनेक व्यवसाय बंद झालेले आहेत. आणि असाच एक व्यवसाय आहे जो कुंभार व्यवसाय आहे. या कुंभारांचा जो सर्व काही उदरनिर्वाह आहे
तो याच मातीतून असतो, याच मडक्यातून असतो आणि याच जे काही ते साहित्य बनवतात त्यांच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह असतो. मात्र आज लॉकडाऊन आहे, निर्बंध आहेत महाराष्ट्रात, त्यामुळं यांचा संपूर्ण व्यवसाय ठप्प झालेला आहे. यांचा जो मुख्य व्यवसाय आहे तो उन्हाळ्यात माठांचा असतो आणि इतर वेळेस जो आहे तो तंदूरचा असतो. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे हॉटेलच बंद आहे, त्यामुळे तंदूर विक्री पूर्णपणे ठप्प झालेली आहे. यामुळे आज घडीला या कुंभारांना घर चालवणं अवघड झालेलं आहे. या कुंभारांनी आता आज राज्य शासनाकडे अशी मागणी केलेली आहे की आमचाही विचार या ठिकाणी सरकारने करावा, आम्हाला देखील मदत सरकारने करावी, अशी मागणी या ठिकाणी आता कुंभार करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीरसह मी सचिन जिरे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 वर.